जिल्ह्यातील जानकाबाई शिंदे नगरात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिक त्रस्त, रस्ता करून देण्याची मागणी। येवला शहरातील हुडको वसाहती शेजारी वसलेल्या जानकाबाई शिंदे नगरातील नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। गेल्या काही वर्षांपासून पावसामुळे या परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करण्याची वेळ येत आहे। नगरपालिका प्रशासनाला सांगून देखील लक्ष देत नसल्याने साचत असलेल्या पाण्याची विल्हेवाट लावून रस्ता करून द्यावा अशी मागणी येथील नागरिक करताना दिसत आहेत। येथील रहिवासी आहे आणि आम्ही आता ताईंनी सांगितल्याप्रमाणेच आमच्या इथे दिलेल्या नगरपालिकेचे कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही आणि हे जे पाणी पावसाचं येतंय त्याला जाण्यासाठी व्यवस्थित मार्ग नाही आणि ते एकाच जागी साचून असल्यामुळे रोगराईचे प्रमाण, डासांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आमची मुलं लहान नाही मोठे आहे आणि आमचे मालकसुद्धा सगळे कधी रात्री जातात, कोणी बेरात्री जातात, येतात, तर इतक्या गुडघ्या इतक्या पाण्यामधून ते येतात जातात। खाली साप आहे का विंचू आहे हे आम्हाला काहीही दिसत नाही आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींकडे कोणीही लक्ष देत नाही आहे आणि वारंवार आम्ही करतोय त्या गोष्टीची तक्रार, पण त्याची दखल काही घेतली जात नाही आहे। आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आम्हाला सिलेंडर जरी न्यायचं असलं तरी आम्हाला डोक्यावर सिलेंडर व्हावं लागतं हे रस्त्यापर्यंत आणि मुलं आहे, लहान मुलं आहे, काही ओझी बाजी असली तर आम्हाला ते हातात धरून आम्ही चालायचं कसं आणि तेच झालं तर आणखीन इथून जाणारे बारीक सारीक मुलं आहे, छोटे छोटे, कधी कोणी बघतं नाही बघतं आणि घरात आमची माणसं नसल्यामुळं आणि कधी कधी साप वगैरे काही निघले तर घरात कोणी नसतं, आम्ही कुणाकडे तक्रार करायची या गोष्टींची आणि आम्ही एकटे बाई माणूस करणार काय आणि हे आम्ही जर सगळे जर सरकारी जर आम्ही कर वगैरे सगळं जर भरतोय तर आम्हाला या गोष्टींचा फायदा का होत नाही याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे। कमीत कमी तुम्ही नाही काही करू शकत तर कमीत कमी इथून जाण्याची आम्हाला मूलभूत गरजा तर द्या, इथून जाण्यासाठी रस्ता करून द्या, आमची एवढीच विनंती आहे। आम्हाला कोणाशी बाकी वगैरे काही आम्ही म्हणत पण नाही, पण आमची एवढी रस्त्याच्या याची नोंद तुम्ही घ्या एवढीच तुम्हाला विनंती आहे। नमस्कार। आम्ही येवला शहरातील हुडको वसाहती शेजारील जानकाबाई शिंदे नगरमधील रहिवासी आहेत। आम्ही कमीत कमी 10-1 वर्षापासून इथं राहणारे रहिवासी आहेत। आम्ही नगरपालिकेचे नळपट्टी भरतो, केरपट्टी भरतो, सगळं भरतो आणि रस्ता पण आमच्या भागासाठी मंजूर झालेला आहे, पण नगरपालिकेकडे अर्ज देऊन आणि वेगवेगळ्या कार्यालयात सुद्धा गेलो आम्ही, पण आम्हाला उडवाउडीची उत्तरं देण्यात येतात, करू होईल आणि आमच्या इथं बोर्ड उद्घाटन झालं पण ठेकेदार कोण आहे त्याचं नाव माहिती नाही आम्हाला। कमीत कमी लहान मुलं आमच्या इथून शाळेत जातात, खूप पाणी साचतं पाऊस आला का, बाहेर निघायला रस्ता नाही राहत। आमच्या कॉलनीत वयस्कर म्हातारे माणसं आहेत, त्यांचा आजार पण झालं तर बाहेर कसं काढायचं त्यांना, इथं काहीच येऊ शकत नाही, रिक्षासुद्धा येऊ शकत नाही। तरी सर्वांनी आमच्या कॉलनीची आमच्या प्रश्नांची दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य न्याय द्यावा हे आमचं सर्व रहिवाशांचं मागणं आहे। काय म्हणणं आहे तुमचं सर्वांनी सांगा।